प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। फरार प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडल्याचं सध्या बोललं जात आहे। कोल्हापूर पोलीस या संदर्भात थोड्याच वेळात माहिती जारी करण्याची शक्यता आहे। महिन्याभरानंतर प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तब्बल 25 फेब्रुवारीपासून कोरटकर फरार होता। महापुरुषांच्या बदनामीचा त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। सोबतच इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी सुद्धा कोरटकरवर गुन्हा दाखल होता। प्रतिक्रिया या संदर्भातल्या आपण जाणून घेणार आहोत। सुषमा अंधारे आहेत आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरनं। सुषमाताई, कोरटकरला अटक करण्यात आल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। 1 महिन्यानंतर कोरटकरला अटक होते, परंतु ती अटक तेलंगणा पोलिसांकडून झाली आहे। मागच्या काही वर्षात आपण जर या 1-1.5 वर्षातलं एकूण जर बघितलं वातावरण, तर गुन्हा महाराष्ट्रात घडतो, आरोपी मात्र महाराष्ट्राच्या बाहेर अटक केले जातात। महाराष्ट्रात जे आरोपी सापडतात ते अटक केले जात नाहीत, ते आधी स्वतःहून व्हिडिओ वगैरे रिलीज करतात आणि मग स्वतःच्या गाडीमध्ये छान झोकात येतात आणि हजर होतात। त्यामुळे आता 1 महिन्यानंतरची जी तेलंगणा पोलिसांची कारवाई आहे त्याच्यात महाराष्ट्र पोलिसांचं काही कार्यकर्तृत्व नाही। बरं, पण मग सुषमाताई, आता या सगळ्यामध्ये सातत्यानं मागणी तुम्ही देखील करत होतात, विरोधी पक्षातले इतरही नेते करत होते। प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतर आता काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतील असं वाटतं का? कारण त्यानं बऱ्याच मुद्द्यांवर बरीच वक्तव्य केली होती। प्रशांत कोरटकरची सगळीच माहिती पुढे येईल। रोल्स रॉयस सारख्या गाड्या तो वापरतो, ह्या सगळ्या गाड्यांसाठी त्याच्याकडे पैसा कुठून येतोय, त्याचे इन्कमचे स्रोत काय आहेत, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामील असतील। पण मुद्दा हा आहे की हे वारंवार का होतं। भगतसिंग कोश्यारी असतील किंवा राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल, सुधांशु त्रिवेदी असतील किंवा श्रीकांत भारती असेल, ही लोक सगळी भाजपचीच कशी असतात आणि ती वारंवार इथल्या महापुरुषांचा अवमान का करतात आणि हे पुन्हा पुन्हा होत असताना तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा सभागृहामध्ये महापुरुषांच्या सन्मानासाठी एक तातडीने कायदा करण्याची गरज आहे। ती कायदा करण्याची इच्छाशक्ती या सरकारची आहे का, हा खरा प्रश्न आहे। ठीक आहे सुषमाताई, खूप खूप धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। सुषमा अंधारे होत्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया या संदर्भातली दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।